सर शिवशरण दाभोलकर सर, त्याचबरोबर सर सदगिरी नाईक. तिसऱ्या बाउन्सरच्या भूमिकेत वन अँड ओनली सर वामन मयेकर. स्ट्रायकिंग एंडला बॅटर भास्कर, नो स्ट्रायकिंग एंडला प्रणल सावंत. आणि गोलंदाजी मार्कवर अविनाश काऊस उर्फ डब्ल्यू. सन्मान होतोय सवय वेरे संघाचा. टीम बॉस सवय वेरे चांगला खेळ साकारला, त्याबद्दल तुमचे आभार, कौतुक. घेऊन जाऊयात मैदानावर. पहिला चेंडू लफ्ट केलाय, सुंदर फटका कव्हरच्या डोक्यावरून, वन बाव सीमारेखा पार, आलाय चौकार. 4-4-4. चौकाराच्या मदतीनं खातं खोललंय संघाचं भास्कर या बॅटरनं. यावेळी मिड विकेटच्या दिशेनं फटका फसलाय, विकेट आली आहे. भास्कर बॅक टू दी पवेलियन. चला न्यू बॅटर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय पियुष. नवीन संघाला थोडीशी सुपरमॅनची देखील आठवण येत असावी. यावेळी पुन्हा एकदा फटका फसलाय, चेंडू हवेत. ओहो, बॅक टू बॅक दुसरी विकेट. डब्ल्यू इज ऑन पॉसिबल हॅट्रिक. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय हर्ष. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारी ही स्पर्धा, चांगल्या दर्जाचं क्रिकेट. अकोटप्याचा बॉल, यावेळी हॅट्रिक बॉल होता. कव्हरच्या डोक्यावरून हलका असा उडवला होता. एका धावेच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट झालंय प्रणल सावंत. आता मात्र प्रणलला आपले बॅटिंग दाखवावे लागेल, आपल्या बॅटचं पाणी समोरच्या संघाला दाखवावं लागेल, कारण समोरच्या संघाची फलंदाजी 2 सामन्यामध्ये भरली आहे. ओ, यावेळी मोठा फटका, प्रयत्न जरूर झाला होता, परंतु हवा तसा बॅटवर आला नाहीये चेंडू. चांगली स्पर्धा. या स्पर्धेचं आयोजन कटू 11 बॉयज पर्रा. एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे.
ओ यावेळी डान्सिंग एरियामध्ये चेंडूनं दिशा बदलली आहे आणि तरी देखील मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकानं अडवलाय चेंडू. धावफलकाचा विचार केला. धावसंख्या 7 धावा. दुसऱ्या षटकाची जबाबदारी गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर दीपराज. यावेळी फाईन दिशेने चेंडूचा प्रवास बघता बघता चेंडू सीमारेषेच्या दिशेनं, परंतु अडवला गेलाय. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने धावफलक पोचलोय. 9 धावा. 4 षटकांचा सामना. या 4 षटकांमध्ये कमीत कमी 50 तरी तुम्हाला गाठावी लागेल. लोअर फुल टॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 1 धाव पूर्ण झाली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलंय. 10 धावा धावफलकावर रोखून ठेवलंय नवेलिम क्रिकेटर्स नवेलिम संघानं. परंतु देखील आम्ही देखील कच्च्या गुरुचे चेले नाही आहोत हे सिद्ध करावं लागेल मैदानावर. अशांक दळवी क्रिकेटर्स. ओहो दांडी 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 गोल. विकेट. प्रणल सावंत बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तुषार. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. कडे कडे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फळीचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय.
इट्स अ डॉट बॉल. स्ट्रायकिंग एंडला तुषार. फुल टॉस यावेळी रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल निघालाय. सलगचे 2 निर्धाव चेंडू आणि धावसंख्या स्थिरवली फक्त 10 धावा धावफलकावर. ज्या पद्धतीनं कुर्ती संघानं नॉक केलाय क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये, परंतु तो खेळ दिसत नाहीये. कदाचित बॉडी थंड पडली आहे की काय, थोडंसं वॉर्मअप गरजेचं होतं का, हे देखील याची देखील चर्चा होईल. यावेळी फटका लॉंगलेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आलाय. एकच धाव. ओव्हरऑल चांगला खेळ. गोलंदाजी मार्कवर बिपिन. चांगला चेंडू. एक धाव नक्कीच मिळते आणि खूप शांत खेळ. अशांक दळवी स्ट्रायकर्स कुर्ती. मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे, आवश्यकता आहे. ते फटके तुम्हाला खेळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. काही चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. चांगला फटका गॅपमध्ये खेळलाय आणि क्षेत्ररक्षण अप्रतिम. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एकच धाव दिली, अर्थात 3 धावा या वाचवल्यात. फटका चांगला होता, तेवढंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू फळीचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल निघालाय. डॉट बॉल निशी धावफलकावर धावसंख्या 13 धावा. स्तब्ध करणारी गोलंदाजी. हो, यावेळी लेग स्टिक सोडून जाणारा बॉल. अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव. चौदा धावा धावफलकावर. यावेळी हेलिकॉप्टर दुरी कमी. अविनाशाला जेल खाली. कोणतीही चूक झाली नाहीये. विकेट. धावफलकावर स्थिरावली धावसंख्या 14. लॉस ऑफ 4 विकेट. यावेळी देखील फटका फसलाय. पुन्हा एकदा जेल. चेंडू आणि क्षेत्ररक्षकाचा जमलाय मेळ आणि फलंदाज
सर्वेचा संपलाय खेळ. ओहो, आणखी एक विकेट आली आहे. सलगच्या 3 चेंडूंवर 3 फलंदाज बाद झालेत. शेवटच्या तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या 2 चेंडूवर 2 विकेट झाल्यात आणि चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. ऋषिकेश, कदाचित नो बॉलचा इशारा. ओहो, धावा मिळतील. नो सहित मिळाल्यात 2 धावा, अर्थात 3 धावांच्या मदतीने धावफलक थोडंसं पुढे सरसावलंय. फ्री हिटचा बॉल आणि त्यावर झालीये कमाल. एकच धाव निघालीये. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले 18 धावा. आडव्या बॅटचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव निघाली आहे. एका धावेच्या मदतीनं धावफलक पोचलंय 19 धावा धावफलकावर. यावेळी ऑफस्टिकच्या बाराच बाहेर चेंडू, पंचांचे दोन्ही आज समांतर. धाव मिळेल अवांतर. अतिरिक्त एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलं. हे षटक थोडंसं लांबलंय. मोठे फटके नाही आलेत, विकेट आली आहे, परंतु अतिरिक्त चेंडू देखील, अतिरिक्त धावा देखील आल्यात. मस्त, सुंदर, अप्रतिम, छान, चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळालाय. आणखी एक कॉपी अँड पेस्ट डॉट बॉल. लास्ट बॉल आली आहे विकेट आणि धावसंख्या स्थिरावली 20 या आकड्यावर. 21 धावांची असेल आवश्यकता. 20 ऑन दी बोर्ड, 21 रन रिक्वायर्ड, जस्ट 24 डिलिव्हरीज. काय होईल? संधी आहे यावेळी नवेली संघाकडे, परंतु होईल का पलटवार? होईल का कमबॅक? 24 चेंडू आणि 21 धावा रोखल्या जातील का? काय घडेल, काय बिघडेल? ऐकूया आवाज संतोष मरिये.
हॅलो. थँक्यू सिद्धेश परब. 21 रिक्वायर्ड टू विन. या मॅचचं समीकरण दुसऱ्या डावाचं आपण सुरुवात करूया. सलामीची जोडी मैदानात दाखल होते. अविनाश गाबस उर्फ डब्लू आणि त्याला साथ देण्यासाठी दुसऱ्या बाजूने साहिल आपण पाहतोय. ही सलामीची जोडी मैदानामध्ये या मॅचमध्ये 21 धावसंख्येचं पाठलाग करायचं आहे. एक महत्त्वपूर्ण मॅच आजच्या दिवसातील संध्याकाळच्या सत्रातील शेवटची मॅच आपण पाहतोय. चौथा क्वार्टर फायनलचा सामना. प्रणलचा हा बॉल इथं मात्र अल्टी पलटी आणि बॉलला केलं जाईल कल्टी. चेंडू जाईल सी मा रेषा पार. षटकार. पहिल्याच बॉलवर आगाज केलाय. पहिला वार लाख मोलाचा आहे. अविनाश उर्फ डब्ल्यूच्या बॅटमधून षटकार येतोय. 6 धावेने आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. आपल्या टीमचं श्री गणेशा केलं 6 धावेने. टोटल 6 धावा. 21 धावसंख्येचं पाठलाग करायचं आहे या मॅचमध्ये. एक लो स्कोरिंगची मॅच आपण पाहतोय. आजच्या संध्याकाळच्या सत्रातील शेवटची मॅच, निमणी मॅच. तर पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानामध्ये. मॅच बॉल आलेला आहे. पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय अविनाशने. 6 धावा. 21 धावसंख्येचा पाठलाग करताना नाविलिम क्रिकेटर्स नाविलिन टीम. पुढील बॉल यावेळी फ्रंट फूटवर येऊन स्टेप आउट होऊन हा फटका केलाय. इनफिल्डला कव्हर केलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय कणकणीत नेत्र दीपक. षटकार. पंचांचा इशारा आलेला आहे. षटकार. धावपलकावर धावसंख्या टोटल 12 धावा. मला जाऊ द्या ना घरी. आता वाजले की 12. कुणाचे 12 वाजणार या मॅचमध्ये? महत्त्वपूर्ण मॅच, क्वार्टर फायनल मॅच 4. यावी अल्टी पल्टी रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. इथे मात्र चेंडू शरीराचा वेध घेतोय. डॉट बॉल. सामना जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. एकतर्फी मॅच. यावेळी फ्लिक केले. प्रणलचा हा बॉल, फुलर लेनचा बॉल समोर उडवलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. आणि इथं मात्र 6 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 19 धावा. सामना जिंकण्यासाठी 2 धावसंख्येची आवश्यकता फक्त या मॅच मध्ये औपचारिकता राहिली. एकतर्फी मॅच आपण पाहतोय. आणि औपचारिकता पूर्ण केली. बॉलला फेकून दिलाय डीप लॉंग लेगला. सीमा रेषा पार. गया. खत्म. टाटा. बाय बाय. गुड बाय. सामना समाप्त होते. आणि नाविलिम क्रिकेटर्स नाविलिन टीम ही मॅच जिंकते. आणि या टीमचं खूप खूप अभिनंदन. हॅलो. आता ड्रॉ जाता